तर मित्रांनो आता आपण पशुसंवर्धन पाहून झाल्यानंतर आपण आता आलो आहोत मशिनरी अवजारे या स्टॉलमध्ये आलो आहोत. तर पाहू शकता त्या ठिकाणी आपल्याला माग आवाज देते तर पुढे जाऊन थांबले तुम्ही. कोळप नियंत्रण छोटं पोस्टर पंपावर बनवले. माग माग नमस्कार, मी ॲग्राउंड लिटल चॅम्प बुलेट ट्रॅक्टर. हे तुम्हाला जे दिसतंय हे बुलेट नव्हेचं एक ट्रॅक्टर आहे. ॲग्राउंड लिटल चॅम्प कंपनीचं ट्रॅक्टर आहे. याची निर्मिती केली एक मेकॅनिक मकबूलबाई शेख यांनी. आता 10 HP इंजन लावलेलं याला. हाय लो गिअर सिस्टम आहे, रोटावेटर सिस्टम आहे, पेरणी, पाळी, कोळपणी, फवारणी असे टोटल जवळपास 16-17 अवजार या ट्रॅक्टरवरती चालतात. शेतातील सर्व कामे या ट्रॅक्टरवर शेतकरी करू शकतो. 1 लिटर डिझेलमध्ये 1 ते 1.5 तास हा ट्रॅक्टर काम करतं. याला PTO सिस्टम आहे. याच्या फवारणीचा सिस्टम असा आहे 1 लिटर डिझेलमध्ये 1 एकरची फवारणी होऊ शकते. एका वेळेस 20 फूट रान हा ट्रॅक्टर फवारू शकतो. पेरणी तुमचं विशेष म्हणजे 4 फुटी सरीत काम करण्यासाठी खूप सोप्या पद्धतीचं ट्रॅक्टर आहे. 4 फुटी सरीत सहज चालतं. त्याची रुंदी 32 इंच असल्यामुळं हा 4 फुटी सरीत चांगल्या प्रकारे चालतो आणि पेरणी पण चांगल्या प्रकारे करतो. त्याला महाडीबीटीतर्फे 50% सबसिडीसुद्धा अवेलेबल आहे. 1,70,000 ट्रॅक्टर आहे सर. शेतकरी मित्रांनो, हा समोर पाहतात हा एक फवारणी यंत्र आहे. हे शक्तिमानचं आहे आणि त्या साईडला आपण पाहू शकता झाडांच्या फांद्या वगैरे तोडण्यासाठी ह्या यंत्राचा उपयोग केला जातो. त्या साईडला आपण पाहू शकता या ठिकाणी हे सजवलेलं आहे आणि हे किती उंच जातं सर? हे 26 फूट जातं. 26 फूट उंचीवरलं झाडांच्या फांद्या वगैरे तोडण्यासाठीचा उपयोग केला जातो. तसंच आपण पुढे गेल्यानंतर ह्या साईडला शक्तिमानचे रोटावेटर आपल्याला पाहायला मिळतात तिथं. आणि हे आहे शुगरकेन हार्वेस्टर जे ऊस तोडणी यंत्र आहे. आणि ह्या साईडला पॅडी मास्टर आहे जे आपलं तांदूळ वगैरे काढण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो ते आहे. आणि हे आहे भात लागवणी करण्यासाठी ह्याचा यंत्राचा उपयोग केला जातो. आणि हे आहे ह्याच्याद्वारे आपण मला वाटतं की आपण जे शेतातला काडी कचरा गोळा करून ह्या साईडला रॅपिंग करून बाहेर टाकला जात असतो असं मला वाटतं. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ज्या स्टॉलवर आहेत ट्रान्समॅक सिस्टीमचा स्टॉल आहे. ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ट्रॅक्टरला जे वेगवेगळे इक्विपमेंट जोडले जातात. तसं की आपण पाहू शकता हा लोडर आहे. त्या साईडला आपण पाहिलं तर ही हायड्रोलिक ट्रॉली आहे. तर ह्या अशा पाहू शकता. ह्याच्याबद्दलची थोडीशी आपण ह्याच्याकडून माहिती घेऊया. याचे काय कसा उपयोग केला होतो आणि काय त्याच्याबद्दल सिस्टीम आहे ती जुळून माहिती. हे इनफिल्टर जे आहे ते सेमी अनलोडिंग टेलर असे म्हणतात त्याला. हे आपण ऊस तोडायच्या मशीनच्या पाठीमागे हे चालतं शिफ्टिंगसाठी. ज्यावेळेस ऊस मशीन तोडतं तर ते मशीन ह्या इनफिल्टरमध्ये त्या ऊसाच्या कांड्यात टाकतं आणि हे कांडे आपण रोडला जे ट्रक ट्रॉल्या उभा राहिलेले असतात त्याच्यामध्ये ते शिफ्ट करतं.
ह्याची हे जे मशीन आहे ह्याची कॅपॅसिटी 5 टन कॅपॅसिटी आहे आणि हे 13.5 फुटी ॲडजस्टेबल सिस्टीमचं हे मशीन आहे इनफिल्टर आहे. साधारणतः ह्याची काय प्राइस असेल ह्याची कोटेशन प्राइस आहे ते 10-50 आहे. फायनलला ज्यावेळेस आपण बरोबर ते कमी होऊन जाते. 10,50,000. आणि याला सबसिडी आहे का? सबसिडी आहे त्याला. इनफिल्टरला नाही, मशीनला सबसिडी आहे. ते तुमचं MHA-DBTमधून ते लॉग इन होऊन तुम्हाला नंतर ते होतं. त्याच्यानंतर हा रोटावेटर आहे आपला MHA-DBTमध्ये. आता हे लोडर आहे. ते लोडर जे बनवतो आपण तर ते लोडर आपल्या शेणखत, माती, मुरुम, खडी, वाळू असे वेगवेगळ्या प्रकारचे लोडर आहेत. आपले 7.5 फुटापासून आहेत. तर ते आपली 21 फुटी डंप हाईटपर्यंत आपण लोडर देतो. याची काय प्राइस असेल? ह्या जो 10.2 हा जो लोडर आहे हा 10.2 डंप हाईट, तर ह्याची जी कोटेशन प्राइस आहे ती 295 18% GST इन्क्लूड. त्याला सबसिडी आहे? सबसिडी ह्याला नाही, सबसिडी नाही आहे. आता हे सर आपण पुढच्या कोपऱ्यातलं ते लोडर देतो, डोजर देतो, पुढची पाठीमागची फळे, तर ती त्याला सबसिडी आहे. त्याचा टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहे आणि ते दोन्ही तुम्हाला आपण ते देऊ शकतो. ह्याचं जी कोटेशन प्राइस आहे ती 1,25,000 रुपये आहे कोटेशन प्राइस. फायनलला ते कमी होऊन जाईल. बारामतीमध्ये मिळतं? बारामती हे MIDC C13 C14 MIDC बारामतीमध्ये बनतात. थँक्यू. तर आहे बळीराजा उद्योग समूह बारामती, यांचे वेगवेगळे ब्लोअर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हॅलो हॅलो सर. साईडला सर्ववरती नमस्कार, माझं नाव कुणाल अशोक घुमरे. आम्ही
नाशिकचे आहेत. आमची कंपनीचं नाव रॉयल ब्लॅक फार्म्स इक्विपमेंट्स म्हणून आहे. प्रॉपर नाशिक आहे. हे जे मशीन आहे स्पेशली फळबागेतले कोणत्याही पण प्रकारचे फळबाग त्याच्यातलं ते 2 झाडांमधलं जे काही गॅप राहतो तिथं मशागत करण्याकरता ग्रास भुगा करण्याकरता ट्रिम करण्याकरता बोत फोडण्याकरता हे एकच मशीनला सगळे पाडत चालतात. आता याची मिनिमम ट्रॅक्टर रिक्वायरमेंट जी राहते ती साधारण 24 HP पासून पुढे लागतो. 4x4 ट्रॅक्टर लागतो. तुम्ही त्याच्या हायर HP पर्यंत जाऊ शकता, त्यात काय डाऊट नाही. सेकंड थिंग याचा रो टू रो स्पेस तो मिनिमम 8 फीट तर मॅक्झिमम 15 फीटपर्यंत काम करतं. बोधची हाईट मॅक्झिमम 2 फीटपर्यंत चालते. तुम्हाला याच्यामध्ये अँगल ॲडजस्टमेंट भेटते, हाईट ॲडजस्टमेंट, लेंथ ॲडजस्टमेंट, सगळ्या गोष्टी भेटतात याच्यामध्ये. टोटली युनिटी जे चालतं हे टोटल हायड्रोलिक ऑइलवरती चालतं. आणि ह्याच्यातलं जी प्राईज आहे याची प्रत्येक म्हणजे इक्विपमेंटची बेसिक तिची 575 राहते. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही पार्ट लागतात तर त्याच्यानुसार ॲडजस्टमेंट म्हणजे सायजेसनुसार पण भेटतात. त्याला सबसिडी नाही अजून, स्टार्टअप आहे आमचा. आता 2-3 महिने झाले लॉन्च करून. आता आम्ही सबसिडीला चालू आहे आमचा प्रयत्न. द्यायचं मला आपला त्या नंबर तो ना समोर. ओके, काय म्हणतात? नंबर घ्यायचं म्हणलं तर माझा नंबर आहे 8888-300-324. आमचे यूट्यूब चॅनल पण आहेत रॉयल ब्लॅक फार्म्स. त्याच्यावरती तुमचे प्रत्येक पार्ट कसे काम करतात ह्याची प्रत्येक बागेमध्ये यूट्यूबचा तुम्हाला व्हिडिओ भेटतील बघायला. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. सिंगल पॅकेटमध्ये आहे साहेब 17,500 रुपयाला जाते तो. त्याचं 24.5 मोटरचं आणि हे मोटर हा आहे कायनेटिक्सचा स्टॉल. आणि आपल्याला कायनेटिक्सच्या वेगवेगळे स्कूटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्राईस किंमत डायरेक्ट चांगला वाढा. गाडीबद्दल थोडक्यात माहिती सांगा बरं आपल्याला. हे एक आयकॉनिक कायनेटिकचं मॉडेल आहे, कायनेटिक लुना. हे आजवर पूर्ण पहिल्यांदा कंपनी येत होती ना कायनेटिक, तेच कंपनीचं कायनेटिकचं मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण मेटल गाडी आहे. 16 इंची व्हील बेस आहे ह्याचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला रेंज भेटते 110 किलोमीटरची. टॉप स्पीड आहे ते 50 आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले येतो. डिजिटल डिस्प्लेमध्ये तुम्हाला पूर्ण डिजिटलमध्ये गाडी किती किलोमीटर जाणार आहे. एका चार्जमध्ये गाडी 110 किलोमीटर जाते तुमची. टॉप स्पीड 50 येतं. साईड स्टँड सेन्सर आहे गाडीला. तुम्ही जर गाडीचा स्टँड काढलं नाही तर गाडी पुढं रन करत नाही, कसली गाडी पुढे जाणार नाही. स्टँड काढायचं, स्टँड काढल्यानंतर गाडी तुम्ही एकदा तरी पण गाडी तुमची रन करत नाही. एकदा ब्रेक अप्लाय करायचा. ब्रेक अप्लाय केल्यावर गाडी तर रेडी होते. त्याच टायमिंगला गाडी फक्त पुढे जाणार. त्याच्यामध्ये सीट रिमूव्हल त्याच्यामध्ये तुम्हाला गाडीमध्ये बॅटरी पॅक पण येतो तुमचा. 2 किलोवॉटचा बॅटरी पॅक आहे तो गाडीचा. सीट रिमूव्हल होतं. आतमध्ये मोबाईल चार्जिंग सॉकेट आहे. डिकी स्पेस पण आहे. इथं मोबाईल चार्जिंग सॉकेट पण आहे गाडी. हे शीट तुम्ही रिमूव्ह करू शकता. शीट काढून तुम्ही आहे ना गाडी तिथं बाहेर ॲक्सेसरीज लावली आहे गाडीची. ते गाडीची ॲक्सेसरीज, दुधाची ॲक्सेसरीज बी ठेवू शकता तुम्ही. काही भाजीपाला काही तुम्ही वाहू शकता गाडीमध्ये. कुठलंही वजन ठेवू शकतो गाडीमध्ये. किती वजन येणार? ह्याची गाडीची किंमत आहे 74,990 एक शोरूम किंमत आहे. आता जर तुम्ही ह्या स्टॉलवरती गाडी बुक केली तर 76,500ला बसते. गाडीची अमाऊंट, बुकिंग अमाऊंट 500 रुपये फक्त खाली. हे चारीसाठी खाल्ले जाऊ शकतं. पाईपलाईनसाठी खालतं थोडा आवाज मोठा. सारीसाठी अजून पाईपलाईनसाठी 6.5 HP इंजिन आहे याला. 6.5 HP 6.5 HP पेट्रोल इंजिन आहे. आणि तुम्हाला जर खड्डा खांदायचा आहे तर 5 फुटापर्यंत खाली खड्डा खांदला जातो. लांबपर्यंत न्यायचं आहे तुम्हाला. लांब खड्डा खांदा जायचं आहे. एका तासामध्ये 44 फूट लांब खड्डा खांदला जाऊ शकतो. पाईपलाईनसाठी उपयोग पडतं. परत शेतीसाठी, चारी, विहीर खणण्यासाठी, अजून खत आपण ह्याच्यामध्ये टाकतो ट्रॉलीमध्ये वगैरे, त्याच्यामध्ये टाकू शकतो खत त्यासाठी. हां त्यासाठी ह्याचा उपयोग होतो. आणि ह्याची कॉस्ट काय आहे? त्याची कॉस्ट 2,80,000 कॉस्ट आहे. आणि समजा आपण आता हे तुम्ही 6.5 HP ह्याच्या जर मोठं इंजिन वापरायचं जर म्हणलं तर कोणी ह्याच्यामध्ये मोठे इंजिन पण मिळू शकतं ना आपल्याला. मोठे इंजिनमध्ये 6.5 HP आहे, 9.5 HP, 10.5 HP, 20.5 HP, 21.5 HP असे
असे मोठे आणि याला सबसिडी वगैरे काय? सबसिडी काहीच नाही. काहीच नाही का? साधारण त्याचं वेट किती आहे? वेट किती आहे? वेट 600 किलो. 600 किलो. वेट लिफ्टिंग 200 रुपयापर्यंत करू शकतो. आपला छोटा आता हे घ्यायचं आता आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा समोर. रोडला म्हणजे चालणार आहे नंबर. तुमचं नाव सांगा सर. एक एकराचं जे ठिबक सिंचन साहित्य लागतं ना ते 10,999 रुपयात, फक्त 11,000 रुपयात ते साहित्य. त्याच्यामध्ये आपलं सिल्वर म्हणून आहेत आपले 16 MM जे हे लॅटरल येते ते 9 बंडल येतात. PVC पाईप 8 नग येतील त्याच्यामध्ये. आणि बाकी जे कॉम्प्लेक्समध्ये दिले ते साहित्य सगळे. तर सगळ्यात स्वस्त फक्त 11,000 रुपयात एक एकराचं ठिबक होते. सर व्हर्जन आहे आपलं कसं आहे? सेमी ओरिजिनल. तर आपण हा दूधधाराचा ॲग्रोचा स्टॉल पाहत असाल. इथं आपल्याला दूधधाराच्या वेगवेगळ्या मशीन्स आणि गाई गोट्यासाठी जे लागणारे सगळे उपकरण ह्यांच्याकडे मिळत आहेत. तर आपण इथं पाहू शकता कोपऱ्यात नंबर डिस्प्ले होत असेल. पहा रबर मॅट वगैरे सगळं आहे. कुठे मशीन साईडला सर्व काय आहे. तीन गाडी बुकिंग आपण आता स्टॉलमध्ये आहोत. त्या ठिकाणी ग्रोमर, KIS, इनेरा अनेक काय गाव काय मुलाखत द्यायची का? जायचं आहे. या ठिकाणी वेगवेगळे ट्रॅप्स आणि स्टिक्स आहेत पाहायला मिळतात. याराचा स्टॉल आहे.
CSचा स्टॉल आहे. दुसरी जी आहे ना आपण जे मोटर्स वगैरे वापरलेले असतात तर आपण आता मॅनकाइंड ॲग्रीटेकच्या स्टॉलवर आहे आणि या साईडला ईश्वेत पंचगंगा. आपण पैसे भरले साहेब खायचं इकडं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची कंपनी कॉम्पो एक्सपर्ट जर्मनीच्या निमित्तानं आम्ही फर्टिलायझरचे खतं अवेलेबल करून देतो. स्वराज प्लॅन न्यूट्रिशनच्या मार्फत आम्ही महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूट करतो खतांचे. तर आमची खते ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळे झाडांना लवकरात लवकर अपटेक होतो. त्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यूज करावे अशी विनंती. बस. काय प्राइस काय आहे मशीनची? ह्या मशीनची डबल पॉवर डबल कॅन 50,000 आहे. डबल पॉवर सिंगल कॅन 38,000. आणि इकडे समोर मांडले ते हे 5 बकेटचं मशीन आहे. 1,35,000. 1,25,000 5 बकेट. त्याला 5 काय होणार आहे. थँक्यू. काय किंमत आहे मशीनची? होय 30,000 रुपये. ही 23,000 रुपये. किती बकेट आहे? 27. आणि ही किती बकेट आहे? डबल बकेट आहे. तो पण डबल आहे का? सिंगल बकेट. सिंगल बकेट 27,000. बाकी काय घाण्याचे तेल आणि देशी गाईच्या दुधाचे प्रोडक्ट आहेत. मिलेट्स सगळे आहेत. गुळाचे प्रोडक्ट मिलेट्स. नमस्कार, मी हिप्पो कंपनीकडून आहे.
हा शेततळ्याचा पेपर आहे. 12 फूट रुंदी, सुजलरचं कापड आहे 500 मायक्रॉनमध्ये. अतिशय खूप सुंदर असं पेपर आहे. मॅटमध्ये कापड आहे. 12 ते 15 वर्षे लाईफ आहे याची. 5 वर्षी गॅरंटी आहे. ISI मार्क आहे. शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे. जगातला सर्वात भारी पेपर आहे आणि सर्व शासनाच्या योजनांसाठी हा पात्र आहे अनुदानास. तडक्यामध्ये वापरता येतं, लोणच्यामध्ये वापरता येतं किंवा मग झाडांना करता. हो सर, किंमत काय याची? याची मार्केट कॉस्ट साहेब ही 28,500. सध्या कृषी एक्झिबिशनमध्ये 4,000 सूट आहे. 24,500ला बसतो. 2 वर्षांची वॉरंटी आणि 4 वर्षापर्यंत घरपोच सेवा फ्री. ऑल महाराष्ट्रामध्ये घरपोच डिलिव्हरी फ्री. आणि एक शेंगदाणा 1 किलोमध्ये किती तेल पडतं? 1 किलो शेंगदाण्यामध्ये अर्धा लिटर तेल पडतं. त्याला 10 ते 12,000 वेळ लागतो. आणि 1,000 रुपये भरून बुकिंग करायचं, घरपोच भेटतात, पैसे घरी आल्यावर द्यायचे. चला. 28 काय म्हणता बाकी? काय पितांबरी नर्सरी आणि त्यांचे प्रॉडक्ट पितांबरीचे. सर पितांबरी प्रोडक्ट ना केलं पण खाली पडेल. भारी आहे. पाण्याची बचत सुद्धा होते, झाडांना पाणी सुद्धा मिळतं. तुम्ही समजा उदाहरणार्थ 4-8 दिवस बाहेर गावी गेलात, झाडांना पाणी द्यायचं असेल लावून ठेवायचं. पुढे 1800 EC काढायचं आहे, मधलं शिफ्ट बटन दाबायचं, वरती EC नावायचं, पाण्यात माती वेळ जोडून द्यायची. थँक्यू. नमस्ते, मी मनीषा संतोष कामते. मी शिवरीची आहे, पुरंदर तालुका. मी हा व्यवसाय 4 वर्ष झालं चालू केलेला आहे. माझं बँक ऑफ बडोदातर्फे ट्रेनिंग झालं मसाल्यांचं. त्याच्यानंतर मी मसाले चालू केले. 42 प्रकारचे मसाले शिकले. लोणचे, पापड, कुरडई, सांडगे असे प्रोडक्ट बनवते. तर असे छोटे छोटे एक्झिबिशन करत करत माझं मार्केटिंग होत गेलं. आत्ता मी वैयक्तिक करते. माझं मोठं युनिट आहे आणि त्याच्यातून मी शारदानगर महिला संघातून पण लोन घेतलं आहे, बचत गटातून, आणि आमच्या ग्रामविकास स्वयंसहाय्यता बचत गटातून सुद्धा, आणि आता PMF योजनेतून मी 30 लाखाचं प्रकरण केलं आहे. आणि फार्म दीदी कंपनी म्हणून त्या कंपनीला सुद्धा मी प्रोडक्ट पुरवते. म्हणजे हळूहळू असं माझं मार्केटिंग वाढत चाललं आहे. आपले इथे प्रॉडक्ट आहे त्यांच्या तुमच्याच खरंच छान. आंब्याचा चुंद आहे, कच्च्या कैरीचा, आणि हे पापड आहेत उडदाचे. हे खानदेशी लोणचं आहे कैरीचं. हे मसाल्याचं कैरीचं लोणचं आहे. आणि हे लिंबाचं लोणचं आहे. हे आंब्याचं गोड लोणचं आहे. हे आंब्याचं गावरानमधून लोणचं आहे. ही शेवई आहे. हे मिरचीचं लोणचं आहे. जवस चटणी आहे, कारळ्याची चटणी आहे, तांदळाचे खरवडे येतं, नाचणीचे पापड आहेत, बटाट्याचे पापड आहेत. आणि हे मसाले आहेत. हा गोडा मसाला आहे. हे बेडगी पावडर आहे, कांदा लसूण बिर्याणी. हा घरगुती काळा मसाला आहे. हा पण कांदा लसूण मसाला आहे. हा काळा मसाला आहे. आणि हे गोड आंब्याचं लोणचं आहे. आणि हे पण आंब्याचंच लोणचं आहे, गावरानमधून केलेलं. तिखट मिरची, ते पण खानदेशी लोणचं आहे. धना पावडर, आणि हा धना पावडर आहे. हा जम्बो मसाला आहे, कमी तिखटवाला, आणि हे तिखट मिरची पावडर. ओके, थँक्यू. बघा.
बघितली का? आणि ते तुम्हाला फंडिंग करतात एकच बसतं काही काय जास्त किती बसत ते स्कीमनुसार आहे आता गव्हर्नमेंटची कोणती स्कीम बसते कोणती वेबसाईट वगैरे असेल काय कार्ड वगैरे माहिती मास्टर द्यायला का भरपूर संपले आता आतमधून बनवून तुमचे ह्याचे 60 लाख तुम्ही संपले का सगळे तुमचे माहिती पत्रक नाही आता